मित्रांनो, आज माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी फार आनंदाचा दिवस आहे आणि त्याला कारणीभूत फक्त तुम्ही लोक आहात, जे महाराष्ट्रातील तमाम मायबाप प्रेक्षक. तुम्ही जो आमच्या चॅनलला प्रतिसाद दिला किंवा व्हिडिओला प्रतिसाद दिला, सुंदर सुंदर कमेंट, मनाला भिडणारे कमेंट मिळाल्या आणि स्वतःशी रिलेट केलं, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत आणि तुमच्या मनापासून सगळ्याचं आम्ही परिवार आभार मानतो. ही आहे आमची वैशू, ही आहे दिदी, ही आहे रुपाली आणि माझं नाव आहे सुरेश घुटे. आम्ही आहोत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव जवळ आमची एक वाडी आहे, छोटं गाव आहे, ग्रामीण भाग आहे. प्रत्येक जण विचारतो गाव कोणतं आहे. दुसरं आमच्या शेतातलं मंदिर आहे तुकाई मातेचं, तोही आता क्लिअर झाला पाहिजे. काही आमच्याकडून चुका होत असतील तर तुम्ही आमचा आरसा असता, मला असं वाटतं तुम्ही त्या आम्हाला क्लिअर करत राहा, आम्ही त्यामध्ये सुधारणा करीत राहू आणि तुमच्यापर्यंत चांगले मनोरंजनाचे व्हिडिओ किंवा चांगले प्रबोधनाचे व्हिडिओ जे माझ्या आयुष्यात मला जाणवलं, मला दिसलं, त्याच्यातून तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला वाटतं एवढा सोपा प्रवास नसतो हा. मलाही वाटलं होतं ज्यावेळेस मला सुरू करायचं की बाबा युट्यूब सुरू करायचं, लोकांचं मनोरंजन करायचं, पण ज्यावेळेस सुरुवात होती ना, एक सबस्क्रायबर मी होतो पहिला. मी 15-20 दिवस मला कोणी सबस्क्राईब केलं नाही. हळूहळू लोकांना ते कळालं, चांगले विषय घेऊन आपण समाजापुढे गेलो आणि मग लोकांनी भरपूर प्रतिसाद दिला. म्हणजे सुरुवात असती भयानक खडतर असते आणि लोकांचे टोमणे असतात, लोक हसतात, काय करतोय हा वेगळं. मी एक फौजी असून सुद्धा मला त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. पण मी विचार केला की आपण काही वाईट करत नाही आहोत, आपण समाजाचं हसवण्याचं काम करतोय, समाजाला टेन्शन मधून मुक्त करण्याचं काम करतोय, समाजाच्या काही गोष्टीचा आरसा दाखवण्याचं काम करतोय. त्या हिशोबाने मी जे काम केलं तर या खास करून रुपालीला टेन्शन यायचं की बाबा तुम्ही फौजी आहे, तुम्हाला लोक असं म्हणतात, तुम्हाला काय वाटत नाही का. पण मला वाटायचं आपण तर काही वाईट केलं नाही ना. ज्यावेळेस मी मुली व्हिडिओमध्ये आले त्यावेळेस मी 2 कमेंट आले, दादा तुमचा सगळा परिवार कसं काय हो, तुम्ही दोघं ठीक होते. मला असं वाटतं हे 2 माझी मुलं येतं, त्याच्यामुळं मुलगा असं मला भरपूर कमेंट येतात की तुम्हाला मुलगा आहे की नाही. मला असं वाटतं येणारी पिढी फार भयानक आहे. मला मुलींचा भरपूर आधार असतो, आम्हाला दोघांनाही. शेतामध्ये असेल किंवा पाणी भरण्यासाठी असेल, खुरपणीसाठी असेल, बाकी घरातील कामासाठी असेल, आम्हाला सगळ्यात जास्त मदत मुलींची होती. यापुढेही असाच प्रतिसाद असावा अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद.